नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अर्जुन जज साहेबांना म्हणत असतो, माझ्या आशिराला बेल मिळायलाच हवी माय लॉर्ड. तेवढ्यातच विरोधी पक्षाचे वकील म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. त्यांना बेल नको मिळायला. कोर्टात आलेली ही 3 माणसं यांना काही आमिष दाखवून किंवा त्यांच्यावर प्रेशर टाकून त्यांना कोर्टात असं बोलवलं जाऊ शकतंय माय लॉर्ड. मला कबूल आहे की ही तिन्ही माणसं खूप मोठी आहेत. यांचा बाहेर समाजात खूप दर्जा आहे आणि अद्वैत चांदेकर बरोबर यांनी पुढे येणाऱ्या सगळ्या बिझनेसमध्ये त्यांचा काहीतरी फायदा होऊ शकतो. नक्कीच काहीतरी त्यांना मोठा बेनिफिट मिळणार असेल, त्यामुळेही देखील खोटं बोलू शकताय. म्हणून त्यांनी अद्वैत चांदेकरांच्या बाजूने ही खोटी साक्षी दिली असावी माय लॉर्ड. आपल्याला जर फायदा होत असेल थोडंफार खोटं बोलण्यात काही हरकत नाही माय लॉर्ड. त्यामुळे या तिघांनी खोटे पुरावे सादर केलेत असं मी कोर्टाला सांगतोय. तसं बघायला गेलं तर अद्वैत चांदेकरांनी या तिघांच्या विरुद्ध काहीही फ्रॉड केलेला नाहीये, परंतु मोठं कबाड मिळाल्यानंतर हात मारला. जास्त पैशाची लालूच दिसली की कोणताही माणूस भाळून जातो. तसंच अद्वैत चांदेकरांच्या बाबतीत झालेला आहे. इथून मागे त्यांनी कधीच कोणत्याही प्रकारचा फ्रॉड केलेला नाहीये, पण ह्या वेळेस त्यांना मोठी रक्कम दिसल्यामुळे त्यांनी फ्रॉड केला. अगोदरच मिस्टर स्वामीनाथन म्हणाले की द अद्वैत चांदेकर इज अ परफेक्शनिस्ट. कदाचित मिस्टर सारडांवरती दरोडा घालण्यासाठी. तेवढ्यातच अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझ्या आशिलासाठी हे दरोडा हा शब्दही वापरू शकत नाहीये माय लॉर्ड. जज साहेब म्हणतात, ऑब्जेक्शन सस्टेन. तुम्ही असे शब्दप्रयोग करू शकत नाहीत. तुम्ही नीट शब्द वापरा. तेवढ्यात समोरचे वकील म्हणतात, पण मुद्दा असा आहे माय लॉर्ड, ह्या 3 व्यक्तींबरोबर अद्वैत चांदेकरांनी योग्य व्यवहार केलेला आहे, पण मोठा क्लायंट मिळाल्यावर त्यांनी एक हात मारला. असे आरोप समोरचे वकील हे करत असतात. मात्र अर्जुन त्यांना सडेतोड उत्तर देत असतो. अद्वैत चांदेकर सारख्या परफेक्ट प्लॅन करणाऱ्या माणसाला ह्या गोष्टी काही अशक्य नाही माय लॉर्ड. एखादी चोरी करणं आणि ती लपवणं हे काही शक्य नाही. आता मिस्टर सारडा एवढे नामांकित माणूस आहे आणि त्यांनी ती सगळी ज्वेलरी चेक केली म्हणून त्यांच्या लक्षात आलंय. नाही तर ते साध्या सरळ माणसांच्या लक्षातही येणार नाही. तर दुसरी वकील जेव्हा हे सगळे बोलत असतात तेव्हा चांदेकर घराण्याला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर रोहिणी आणि राहुल एकदम खुश होत असतात. रोहिणी म्हणत असते, आता अद्वैत खरं तोंडावर पडणार आहे. आता याला काय कोणी वाचवू शकत नाही. वकील म्हणतात, माय लॉर्ड, आतापर्यंत ज्या गोष्टी होत आल्या नाहीत त्या यापुढे होणार नाहीत असं शक्य नाही. हो, जर मोठी रक्कम दिसते तर कोणाचंही मन भाळून जाऊ शकतंय माय लॉर्ड. कोणीही बिघडू शकतंय. आतापर्यंत अद्वैत चांदेकरांनी फ्रॉड केला नाही म्हणून यापुढेही ते करणार नाहीत असंही होणार नाही माय लॉर्ड. पैसा ही जशी चांगली गोष्ट आहे तशी ती वाईटही गोष्ट आहे. त्याने भल्या भल्यांना चुकीच्या मार्गी लावलेला आहे. भल्या भल्याने त्याची चव लावली आहे त्यांनी, आणि इथे घडणार नाही असं अशक्य नाहीये माय लॉर्ड. जेव्हा पोलिसांनी अद्वैत चांदेकर यांच्या ऑफिसवरती धाड टाकली तेव्हा त्यांना या हिऱ्यांच्या देवाणघेवाणाच्या कुठल्याही पावत्या मिळालेल्या नाहीये, जो की एक खास मेन पुरावा असतो, जो पुरावा पोलिसांना तिथे मिळालेला नाहीये. तर हे कशावरून सिद्ध होतं माय लॉर्ड की ते हिरे त्यांनी तिथून घेतले आणि ते हिरे बदली करण्यात आले. जर तिथे काही पुरावेच नाहीये यांनी हिऱ्याच्या वेंडर कडून हिरे घ्यायचे, तर मग हे सहजच कळतं की हे सगळे हिरे यांनी नकली वापरलेले आहेत आणि हा सगळा यांनी सोचून समजून केलेला प्लॅन होता. राहुल रोहिणीला गपचूप सांगत असतो, पावत्या मिळतील तरी कशा मम्मा, त्या पावत्या मी गायब करून माझ्याकडे ठेवलेल्या आहेत. आता काही जरी झालं तरी अद्वैत काही याच्यातून सुटणार नाही. अद्वैतला इथून सुटायला काही मार्गच नाहीये. तेवढ्यातच वकील म्हणतात, हे बघा, हे हिरे खोटे आहेत म्हणूनच मग देवाणघेवाणाच्या पावत्या नाही आहेत आणि या हिऱ्यांची दागिने बनवून अद्वैत चांदेकरांनी ते पुढे सरकवले आणि मिस्टर सारडा यांची फसवणूक केली. जज साहेब म्हणतात, अद्वैत चांदेकरांनी हा फ्रॉड केलेला नाहीये. त्याचा एकही ठोस पुरावे यांच्याकडे नाहीये असं मला वाटतंय. तुमच्याकडे जेही पुरावे आहेत ते आपण काही कोर्टात मान्य करून घेऊ शकत नाही. ठोस पुराव्यांच्या अभावी त्यांना बेल मिळावी असं मलाही वाटत नाही, कारण अशा पद्धतीचा माणूस समाजात वावरत असेल तर कोणाचीही फसवणूक तो माणूस करू शकतोय. त्यामुळे मी त्यांना बेल काही देऊ शकत नाही. तुम्ही ठोस पुरावे आणले असते तर आपण बेलच्या बाबतीत थोडा विचार केला असता, पण या ठिकाणी एकही ठोस पुरावा नाहीये. एक जरी ठोस पुरावा असता तरी मी कबूल केला असतं, पण मग आता मला ते काय करता येणार नाही. रोहिणी आणि राहुल म्हणत असतात की यांना कुठून आता ठोस पुरावे मिळणार आहेत. सगळे पुरावे तर नष्ट केलेले आहेत आम्ही. आता अद्वैत काही वाचत नाही. आता अद्वैत जेलमधून काही सुटणार नाही. इकडे आबा संगीता त्यांना खूप टेन्शन होत असतं की आता काय होईल, अद्वैतला पुरावे मिळतील का नाही. तेवढ्यातच तिथे कला येते आणि म्हणते, थांबा. कला वेळेतच कोर्टात पोहोचलेली असते. जेव्हा अद्वैत कलाला बघतो तेव्हा अद्वैतला कलाला बघून खूप धीर मिळतो की माझी खरी आता येऊन लागलेली आहे. माझी खरी आता माझ्यासाठी पुरावा घेऊन आली असणार आणि ती मला आता नक्कीच वाचवेल या सगळ्यातून. जेव्हा कला येते तेव्हा आबांनाही खूप बरं वाटतं की आता कला आलेली आहे
आता ती अद्वैतला नक्कीच सोडवणार. कला अद्वैतकडे बघत असते आणि ती म्हणत असते की अद्वैत, तू काळजी करू नकोस, काहीच टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. ती कोर्टात सांगते, जज साहेब, मी कला अद्वैत चांदेकर यांची पत्नी, असं म्हणून ती तिची ओळख कोर्टाला पटवून देते. जज साहेब, तुमच्यासमोर एक शेवटचा पुरावा सादर करायचा आहे, असं म्हणून ती कोर्टाला सांगते. सगळ्यांना बरं वाटतं की चला, कलाने काहीतरी एक पुरावा आणलेला आहे. अर्जुन विचारतो, काय पुरावा आहे? मग कला अर्जुनच्या कानात सगळं सांगते की तिला ते काका कसे ना हिऱ्याच्या वेंडरच्या इथे सापडले आणि हे काका तिला पुरावा देणार आहेत. हे काका कोर्टामध्ये सगळे कबुली देणार आहेत. अर्जुन म्हणतो, ओके, मी बघतो, आणि कला जाऊन शेजारी बसून घेते. कला अद्वैतकडेच बघत असते. तिला अद्वैतची खूप काळजी वाटत असते. मात्र इकडे अर्जुनने सगळे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करायचं तयार केलेलं असतं. अद्वैत ते डॉक्युमेंट्स घेतो आणि कोर्टात जमा करतो. अर्जुन म्हणतो, मेलॉर्ड, जे हिरे वेंडर कडून पास झालेले आहेत त्या कारखान्यामध्ये त्यांचे नाव आहे जयंत कदम. ते त्या कारखान्यात काम करत होते. मी त्यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परमिशन मागतोय. जज साहेब म्हणतात, परवानगी आहे. अर्जुन म्हणतो, थँक्यू मेलॉर्ड, आणि जयंत कदम यांना विटनेस बॉक्स मध्ये उभं राहण्यासाठी विनंती करतो. जेव्हा जयंत विटनेस बॉक्स मध्ये येतात तेव्हा अर्जुन त्यांच्या समोर उभा राहतो आणि त्यांना प्रश्न विचारत असतो. अर्जुन त्यांना सांगतो, तुमची साक्ष खूप महत्वाची आहे. तुम्हाला जे काही माहिती असेल ते तुम्ही सगळं खरं खरं कोर्टाला सांगा. तुमच्या या एका खऱ्या बोलण्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो, कोणाची तरी निर्दोषपणे सुटका होऊ शकते. मला सांगा, तुम्ही कारखान्यात इतके वर्ष काम करतायत, त्याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे? जयंतकडे त्याचं आयडी कार्ड असतं. अर्जुन त्याचं आयडी कार्ड घेतो आणि कोर्टात जमा करतो. अर्जुन म्हणतो, बोला, तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला काय पुरावा द्यायचा आहे द्या, तुम्ही तुमचा पुरावा सादर करा. जयंत कदम म्हणतात, तर आमच्या मुख्य साहेबांना कुठल्या तरी 2 लोकांशी मी बोलताना ऐकलेलं होतं. अर्जुन म्हणतो, कुठले 2 लोक? तेवढ्यातच राहुलला इकडे धक्का बसतो. राहुलला वाटतं याने माझा तर चेहरा नाही पाहिलेला आहे. रोहिणी म्हणते, राहुल, हे सगळं काय? हे तुला एक कामही धड नीट करता नाही आलं का? आता जर तरी तुझं नाव घेतलं मग तू फसला ना. जयंत कदम म्हणतो, पण मग ते नेमकं काय बोलत होते हे मला नीट ऐकू येत नव्हतं, कारण ते लोक केबिन मध्ये होते. पण चांदेकरांचं डील फ्रॉड करण्यामागे या 2 माणसांचा हात आहे असं मला वाटतं. खात्रीशीरपणे सांगू शकतोय की ह्या डील मध्ये या लोकांचा हात आहे. कलाला खूप बरं वाटत असतं की ते काका खरं खरं आता सगळं कोर्टाला सांगत असतात. त्यांच्या बाजूने आता पुरावे येत असतात. अर्जुन विचारतो, ते 2 व्यक्ती कोण होती माहितीये का? राहुल त्याचा चेहरा लपवत असतो. राहुलला काही कळत नसतं. राहुलला वाटत असतं की जर याने माझा चेहरा पाहिला तर आता हा माझं नाव सांगून देईल कोर्टात आणि सगळ्यांसमोर माझं सत्य उघडकीस येऊन जाईल. कला अद्वैतला सांगत असते, चांदेकर, तू काळजी नको करू, तू धीर धर. तेवढ्यात जयंत कदम इकडे तिकडे पूर्ण कोर्टात बघत असतो की त्याला कुठे ते चेहरे दिसताय की नाही. तेवढ्यातच जयंत कदम म्हणतात, ते दोघंही माणसं दिसायला खूप चकाचक होते, कारण आमच्या ऑफिसमध्ये अशी माणसं येत नसतात. पण ही जी माणसं होती ना, त्यांनी साहेबांसारखे कपडे घातलेली होती. एकदम साहेबांसारखेच त्यांनी चोख कपडे घातलेले होते, शर्ट, इस्त्री वगैरे. मला ते नीट दिसले सुद्धा नाहीत आणि त्यांना बाहेर जाताना सुद्धा मी बघितलं नाही. तेवढ्यातच इकडे रोहिणी आणि राहुलला एकदम धीराचा श्वास घेतात. ते म्हणतात, बरं झालं ह्या म्हाताऱ्याने काय तुला पाहिलं नाही राहुल, आता तू वाचला, नाहीतर जर याने पाहिलं असतं ना मग गेला असता तू. जयंत कदम म्हणतो, पण एक मात्र नक्की आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा संबंध या 2 माणसांशी जुळून येतो. या 2 माणसांमुळेच हा सगळा घोटाळा झालेला दिसतोय मला. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच मिस्टर कदम, तुम्ही जाऊ शकता इथून. अर्जुन कोर्टाला सांगतो, मिलॉर्ड, त्या 2 व्यक्ती कोण होत्यात हे शोधण्यासाठी मला अद्वैत चांदेकर यांची मदत लागणार आहे. मी कोर्टाला विनंती करतो की त्यांची बेल मंजूर करावी, त्याशिवाय मला या व्यक्तींचा शोध लागणार नाही. दॅट्स ऑल मिलॉर्ड. आणि अर्जुन त्याच्या जागेवर जाऊन बसून घेतो. आता सगळे विचार करत असतात की जज साहेब त्यांचा काय निर्णय देतात. सगळे जज साहेबांच्याच निर्णयाची वाट बघत असतात. जज साहेब सगळे पुरावे व्यवस्थितपणे बघत असतात. सारडाच्या वकीलला वाटत असतं की अद्वैत काय आता याच्यातून सुटत नाही. आता तेवढ्यातच जज साहेब म्हणतात, ठीक आहे, हा खूप एक ठोस पुरावा मिळालेला आहे. ज्या हिऱ्याच्या वेंडरच्या कंपनीत हा माणूस काम करत होता त्याच वेंडरच्या एम्प्लॉय कडून आपल्याला हा एक ठोस पुरावा मिळालेला आहे. त्यामुळे आपण हा एक ठोस पुरावा समजू शकतो आणि या गोष्टीमुळे अद्वैत चांदेकर बाहेर असावेत आणि त्यांना बेल मिळावी असं मी जाहीर करतो. जेव्हा अद्वैतला बेल मिळते तेव्हा सगळ्यांना खूप भारी वाटतं. कलाला पण खूप आनंद होतो. आबांनाही खूप बरं वाटतं. सरोजाही खूप खुश होऊन जाते. मात्र रोहिणी आणि राहुलच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेलेला असतो. तेवढ्या तिकडे जज साहेब म्हणतात, उद्या सकाळी 8 वाजता ते आपल्या घरी जाऊ शकतात. जज साहेब त्यांची बेल मंजूर करून देतात. कला म्हणते, थँक्यू अंबाबाई, थँक्यू, तुझ्यामुळे सगळं झालेलं आहे. माझा चांदेकर सुखरूप सुटून गेला. जज साहेब कोर्टाची वेळ आता संपलेली आहे असं जाहीर करून सगळ्यांना कोर्टातून जायला लावतात.
आणि जज साहेब तिथून जात असतात. अद्वैतलाही खूप बरं वाटत असतं की आता तो सुखरूप याच्यातून सुटतोय. अर्जुन सारदाच्या वकिलाला हात मिळवून आणि तिथून जात असतो. संगीता, कला, सरोज या सगळ्यांना खूप बरं वाटत असतं की अद्वैत आता बेल मिळणार आहे. रजनी म्हणते, देवी अंबाबाई तुझीच कृपा ग, तुझ्यामुळे सगळं शक्य झालं. कला अद्वैतला म्हणते, चांदेकर तुला मिळाली बेल. आम्ही सगळेच डोळे लावून बसलो होतो. तू कधी एकदा बाहेर होतोस याकरता. मिळाली तुला एकदाची बेल. आता काही टेन्शन नाही. आता तुला परत मध्ये नाही जाऊ देणार. इन्स्पेक्टर म्हणतात, चला अद्वैत साहेब. इन्स्पेक्टर अद्वैतला घेऊन जात असतात. अद्वैत तिथून काहीही न बोलता निघून गेलेला असतो. त्या सगळ्या आलेल्या पुराव्यांचे हात जोडून तो धन्यवाद करतो आणि तिथून निघून जात असतो. तेवढ्यातच इकडे आबा कलाच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, कला सगळी परिस्थिती अगदी व्यवस्थित सांभाळलीस. मला अभिमान वाटतोय तुझा. तू खरंच सगळी परिस्थिती योग्य वेळेत येऊन सांभाळलेली आहे. आबासाहेब अर्जुनला म्हणतात, धन्यवाद अर्जुन, आज तू लई भारी काम केलेलं आहेस. अर्जुन म्हणतो, मी फक्त माझं कर्तव्य करत होतो आबा. हे माझं कर्तव्य तर होतं आणि मला माहितीये की अद्वैतने काहीच चुकीचं काम केलेलं नाहीये आणि जे काम त्याने केलंच नाही त्याची शिक्षा मी त्याला काय होऊ देणार नाही. राहुल आणि रोहिणीला खूप राग येत असतो अर्जुनचा की हा कशाला आला असेल इथे, नसता आला तर परवडलं असतं. अर्जुन म्हणतो, आणि अद्वैतची बाजू सत्याची आहे तर आपल्याला बेल तर मिळणारच होती ना आबा. आता सगळे पुरावे आपल्या हाती लागले की हा केस संपेल आणि तो मुक्त होईल. आबा म्हणतात, ते आहेच, अंबाबाई पाठीशी आहे आपल्या. पण तुझं मनापासून आभार. अर्जुन म्हणतो, धन्यवाद काय आबासाहेब. चला आता मी इथून निघतो. काहीही माझी मदत लागली तर मला फोन करा. येतो वहिनी. आणि कलाला येतो म्हणून तिथून निघून जातो. कलाही म्हणते, ती तुमची खूप मोठी मदत झाली. आणि सगळेही तिथून निघून जातात. मात्र कला एकटीच कोर्टात थांबलेली असते. ती सत्यमेव विजयतेकडे बघते. ती आपल्या अशोक स्तंभाकडे बघते आणि न्यायमूर्तीच्या देवीकडे बघत असते. ती म्हणत असते की आता लवकरात लवकर माझ्या चांदेकरला याच्यातून सुखरूप बाहेर पडू दे देवा, सुखरूप बाहेर पडू दे, त्याला न्याय मिळू दे. जेव्हा इकडे सगळे घरी येतात तेव्हा आबा श्रीकांत बाहेर बसलेला असतो. रजनी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. राहुल, नैना आणि रोहिणी त्या उभे असतात. कलाही तिथे आलेली असते. आबांनी सकाळपासून काहीच खाल्लेलं पिलेलं नसतं. घरी आल्यानंतरच आबांनी पाण्याचा घोट घेतलेला असतो. रजनी म्हणते, आबा कधी एकदा उद्याची सकाळ होते आणि अद्वैत सुखरूप घरी येतो असं झालंय. मला तर चैनच पटत नाहीये. कधी आपला अद्वैत घरी येईल हीच वाट बघते. सारखे डोळे गेटकडेच जातायत माझे तर. श्रीकांत म्हणतो, आबा अद्वैतला बेल मिळाली हे खूप चांगलं झालेलं आहे. बरं बघा, हे खरंच चांगलं झालं. आता आपल्याला अजून पुरावे मिळू शकेल. आधी लढाई तर आपण आता आपली जिंकलोच आहेत, त्याबद्दल काही वाद नाही. अर्जुन सारखा हुशार वकील आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. खरंच अर्जुन खरंच खूप चांगला वकील आहे. आबा म्हणता, होय खरंच अंबाबाई भक्तांच्या पाठीशी असते कायम. हेच खरं. अंबाबाईमुळेच हे सगळं शक्य झालं. अर्जुन सारखा एवढा चांगला वकील आपल्या बाजूने उभा आहे, हेच खूप सत्य आहे. इकडे नैना, राहुल आणि रोहिणीची तोंड पडलेले असतात. त्यांना काही पटत नसतं. आबा म्हणतात, बर आता अद्वैतला बेल मिळणार हे कोर्टाचं काम आहे, पण मग आता तिकडे काय कागदपत्र द्यायची, सह्या, स्टॅम्प वगैरे हे समजा नीट बघा आणि व्यवस्थितपणे सगळ्या कागदपत्रांची कामं करा. एकही चुकामुक व्हायला नको. आणि समजा कुठे काही अडचण आली तर अर्जुनला फोन करायचा. कला म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही आबा, तसंच करेल. आबा म्हणतात, खरं तर आता मी हे तुला सांगायची गरजच नाहीये, कारण अद्वैतला सोडवण्याच्या मागे तुझा जास्त हात आहे. तुझीच जास्त धडपड आहे अद्वैतला सोडवण्यामागे. हे सगळं तुझ्यामुळे तर शक्य झालं. वेळीत तू पुरावे घेऊन आली म्हणून हे सगळं झालं. जोडीदाराने आपला सहचारी धर्म कसा निभवावा याचं उत्तम उदाहरण आहेस तू, असं आबा कलाचं कौतुक करत असतात. त्याला जरा पण एकटं पडू दिलंच नाही ग पुरी तू, शाब्बास, असं आबा कलाचं कौतुक करत असतात. राबा म्हणतात, हे बा आता नातं म्हटल्यावर रुसवे, फुगे, भांडणं हे होणारच आहेत. अगं पण त्याच्यानं नात्याची चव वाढते, माहितीये का तुला. आणि वेळ पडली की समजा बाजूला ठेवून एकमेकांसाठी उभं राहणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि तुम्ही एकमेकांसाठी उभे आहेत तर ही गोष्ट हे दाखवते की तुमच्या दोघांचं नातं किती घट्ट आहे. सरोजला काय आवडत नसतं. आबा त्या दोघांच्या नात्याचं कौतुक करत असतात. इकडे रोहिणी मात्र राहुलकडे खूप रागाने बघत असते की व्यवस्थित काम केलेलं नसतं. आबा म्हणतात, आता अशीच त्याच्यासोबत कायम राहा. कला म्हणते, हो आजोबा. आबा म्हणतात, बरं चला आता उद्या लय महत्वाचा दिवस आहे, कामाला लागूया. आणि उठून सगळे घरामध्ये जात असतात. जेव्हा सगळे घरातून निघून जातात तेव्हा तिच्या मागे सरोज उभी असते. हे काय कलाचं लक्ष नसतं त्याच्याकडे. कला म्हणते, आजोबा मी चांदेकरला जे वाचवण्याचा प्रयत्न करते तो फक्त माझा वरवरच्या बचावे. माझ्या चुकीमुळे खरं तर चांदेकरला हे सगळं भोगावं लागतंय.
मी चुकले नसतं तर हे सगळं झालंच नसतं. हे सगळं एकदा नीट चेक करायला पाहिजे होतं. आणि कला तिथून निघून जात असते. ती म्हणते माझ्या चुकीमुळे चांदेकरला हा सगळा त्रास सहन करावा लागतोय. आणि सरोजने हे सगळं ऐकून घेतलेलं असतं. कला रात्री तिच्या झोपण्यासाठी खाली चटई टाकत असते. त्यावर उशी ठेवत असते, चादर ठेवत असते आणि विचार करत असते. तिच्या मनात हाच विचार असतो की आता चांदेकरला या केसमधून निर्दोषपणे कसं काय पाडायचं. आणि तिला मग त्या गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे तिची चुकी झाली. जे तिला सरोजने सांगितलं असतं की हे सगळे तुला लिस्ट प्रमाणे सगळे दागिने व्यवस्थित चेक करायचे आहेत, एकदा बघून घे. तेवढ्यातच कलाला फोन आलेला असतो आणि इमर्जन्सीमुळे तिला खाली बोलवून घेतात. आणि कला दागिने न चेक करताच तिकडून निघून गेलेली असते. आणि ते दागिने तिच्याकडनं चेक करायचे राहून गेलेले असतात. कारणांमुळे अद्वैत फसून गेलेला असतो. आणि तिला जज साहेबांचंही बोलणं आठवत असतं की जज साहेब म्हणालेले असतात की मी अद्वैत चांदेकरची बेल ही मंजूर करतो. उद्या सकाळी 8 वाजता ते जाऊ शकताय तिथून. कला म्हणते अंबाबाईच्या कृपेनेच आज सगळ्या गोष्टी झाल्या आणि बेल मिळाली. पण मग हे सगळं माझ्या वेंदळेपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. माझ्यावर जबाबदारी दिल्यावर मी या बाबतीत खूप काळजी घ्यायला हवी होती. अजूनही मला कळत नाहीये चांदेकरांकडून खोटे इले जातीलच कसे. मला या गोष्टीचं काही कळतच नाहीये. यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. आणि कलाला झोप येत असते आणि कला विचार करता करता खुर्चीवरती झोपून जाते. अद्वैत घरी आलेला असतो. राहुल त्याच्या मोबाईलमध्ये गेम खेळत असतो. रोहिणी, सरोज, सोहम आणि अनामिका तिथे असतात. अद्वैत तिकडे तिकडे चक्कर मारत विचारच करत असतो. सगळे विचार करत असतात की अद्वैत न काही बोलता काय विचार करतोय. सगळ्यांच्या मनात हाच विचार असतो. तेवढा तिथे आबा येतात आणि म्हणतात की अद्वैत अरे तू कोणाची वाट बघतोय. अद्वैत म्हणतो आबा मी तुम्हाला सगळं सांगतो, तुम्ही बसा ना प्लीज बसा, सगळं सांगतो मी तुम्हाला हळूवार. तेवढ्यातच सोहम अनामिकाला सांगत असतो की हे सगळं काय चाललेलं आहे. अनामिका म्हणते अरे असेल काही, आता मला पण माहिती नाही सोहम याबद्दल काय. सगळे वाट बघत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे आणि अद्वैत कुणाची वाट बघतोय, काय विचार करतोय अद्वैत, हे सगळे लोक विचार करत असतात. तेवढ्यात कला घरात आलेली असते. अद्वैत खरं तर कलाचीच वाट बघत असतो. जेव्हा कला घरात येते तेव्हा सगळेजण एकदम शॉक होऊन जातात की कला घरात आलेली आहे असं. सगळेजण खूप खुश होत असतात. अद्वैत म्हणतो बरं झालं तू आलीस, मला खूप बरं वाटलं तू आली. ऍक्च्युली मला तुला काहीतरी सांगायचं आहे. कला म्हणते बोल ना चांदेकर. तेवढ्यातच अर्जुन म्हणतो 1 सेकंड. अर्जुन त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि कलाला म्हणतो मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. तेवढ्यातच आबांना खूप बरं वाटतं की अद्वैत थँक्यू म्हणतोय. रोहिणी राहुलचे होशच उडून जातात की हे सगळं काय चाललेलं आहे. अद्वैत म्हणतो तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी मनापासून तुझं थँक्स कला, मनापासून थँक्यू. सोहम आणि अनामिकालाही खूप भारी वाटत असतं की अद्वैत कलामध्ये सगळं व्यवस्थित होतं येते. सरोज मात्र काही बोलत नसते, ती फक्त ऐकत असते. अद्वैत म्हणतो माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारामध्ये तू कायम माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे. इथून पुढे पण तू अशीच माझ्या पाठीशी उभी राहा. तू अशीच माझ्या पाठीशी आयुष्यभर उभी राहा, हेच मी तुझ्याकडे मागतो. आणि त्याचा हात पुढे करतो. सगळे विचार करत असतात की कला त्याला हात देते की नाही. अद्वैत म्हणतो देशील ना मला आयुष्यभरासाठी साथ. कला त्याच्याकडेच बघत असते आणि तिला खूप छान वाटत असतं. कला विचार करत असते की मी आता हो सांगते आणि कला त्याला हो म्हणून तिचा हात त्याच्या हातात देते. सगळे खूप खुश होऊन जातात की आता कला आणि अद्वैत मध्ये सगळं व्यवस्थित झालेलं आहे. कला हळूवारपणे तिचा हात अद्वैतच्या हातात देते. अद्वैतलाही खूप बरं वाटत असतं. तो तिचा हात एकदम घट्ट पकडून घेतो. तेवढ्यात त्यात सगळे टाळ्या वाजायला लागतात. राहुल आणि रोहिणी एकदम उठून उभे राहतात. त्यांना धक्काच वाजतो. आबा देखील शिट्ट्या वाजायला लागून जातात. सगळ्यांना इतका आनंद होत असतो की सगळे आनंदाच्या भरात खूप टाळ्या वाजत असतात. आणि कला त्याचा दुसरा हात त्याच्या हातात ठेवते. तेवढ्यातच कलाला आठवतं की अरे मी तर स्वप्न बघते. कला हे सगळं स्वप्न बघत असते. ती अद्वैत आणि तिच्या बाबतीतलंही तिला एकदम गोड स्वप्न पडलेलं असतं. कला विचार करते की अगं कला तुला काय होतं हे, असं काही स्वप्न काय पडतंय, जाऊ दे जास्त विचार नको करू. आणि ती पाणी घेऊन पाणी पिऊन घेते. तिला खूप अतिशय सुंदर स्वप्न पडलेलं असतं. कला म्हणते चांदेकर खरंच मनापासून सॉरी, माझ्या डोक्यातून घडलेला प्रकार जातच नाहीये. काय करू मी आता, माझ्यामुळे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, माझ्यामुळे तुला त्रास झालेला आहे. सकाळी अद्वैत घरी आलेला असतो. आबा तुळशीचा पाया पडतात. सगळेजण बाहेर उभे असतात. आबा म्हणतात अद्वैत तुझं नशीब खूप चांगलं आहे बाबा, स्त्री शक्तीचा खंबीर पाठिंबा आहे तुला, म्हणून तर हे सगळं झालेलं आहे. आणि तू एवढ्या मोठ्या गुन्ह्यातून सुखरूपपणे तुला आता बेल मिळालेली आहे आणि याच्यातून तुझी सुटकाही लवकरात लवकर होईल, मला खात्री आहे. आबा म्हणतात अंबाबाई पाठीशी आहे, पण तुझी आई सरोज आणि तुझी बायको कला, त्या दोघींनी तुला सोडवण्यासाठी लई परिश्रम घेतलेले आहेत. अरे अर्जुन तुझी केस लढायला आला होता
तो घरातनं पोराला पोलीस घेऊन जाताना बघितल्यावर आमचा अवसानच गळला. पण या दोघी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी हार मानली नाही. त्यांनी नको नको ते वाटेल ते प्रयत्न केले. पुढे काय करायचं, कोणाला संपर्क करायचा या समजांचा विचार केला त्यांनी आणि न डगमगता तुला बाहेर काढलं. खरंच या दोघांचा खूप मोठा वाटा आहे याच्यात. आबा सरोजनी कलाचं खूप कौतुक करत असतात. रोहिणी राहुलला काय पटलेलं नसतं. आबा म्हणतात, जाऊ दे, जे झालं ते गंगेला मिळालं. आता जे झालं त्याचं नैराश्य येता कामा नये, अजिबात येता कामा नये. उलट ते कसं खोडून काढता येईल ते पाहिलं पाहिजे आपण आता, नाही का? सोहम म्हणतो, दादा वेलकम बॅक. आबा म्हणतात, चला आता आज चला. अद्वैत देवाच्या पाया पडून घे आणि सगळे जात असतात. तेवढ्यात कला म्हणते, थांबा आजोबा, घरात कुणीही जाऊ नका. तुम्ही जरी म्हणत असाल ना की झालं गेलं गंगेला मिळालं तर ते मला मान्य नाही. हे सगळं कोणी केलं आहे, का केलं आहे, त्या व्यक्तीला चांदेकरांबरोबरच असं करून काय मिळालं, त्याला काय फायदा झाला, त्यांना काय फायदा झाला हे जाणून घेतल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही आहे. मला माहिती आहे जे कोणी केलेलं आहे ते आपल्या जवळच्याच व्यक्तीने केलेलं आहे. त्याचा शोध मी लवकरात लवकर घेणारच. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत कला अद्वैतला सॉरी म्हणण्यासाठी आलेली असते. कला मनातल्या मनात विचार करत असते, जर मी झालं गेलं सगळं विसरून याला सॉरी म्हणाली तर बराच्या झाडावर चढायचा. अद्वैतही मनातल्या मनात विचार करत असतो, हिच्यामुळे माझा जामीन झाला, पण मग हिला असं सहज थँक्यू म्हणालो तर अति आगाव लगेच ऍटिट्यूड दाखवायची मला. कला म्हणते, काय? तेवढ्यातच अद्वैत म्हणतो, कुठे काय? कला म्हणते, अरे बोल. तेवढ्यातच अद्वैत म्हणतो, तू बोल. कला म्हणते, मी तुला सॉरी म्हणणार नाहीये. अद्वैत म्हणतो, मी सुद्धा तुला थँक्यू म्हणणार नाहीये. तेवढ्यातच कला म्हणते, तू थँक्यू मी सॉरी. अद्वैत म्हणतो, मी थँक्यू तू सॉरी. असं दोघांचे भांडणं चालू असतात. तेवढ्यातच इकडे धोबीवाला कपडे धुवायला घेऊन जात असतो. तेवढ्यातच राहुलच्या खिशातून एक चिठ्ठी तिथे पडलेली असते. ती चिठ्ठी दुसरी काही नाही तर हिऱ्यांच्या वेंडरची पावती असते. तर ती चिठ्ठी तिथे जाते आणि कला उचलत असते. तेवढ्यातच राहुलला आठवतं की ती हिऱ्याच्या वेंडरची पावती असते आणि राहुल ती चिठ्ठी तिच्याकडे घ्यायला जाणारच. तेवढ्यातच ती चिठ्ठी कलाने वाचून घेतलेली असते. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.